आल्या गेल्याची, वाट चरूची, भूताखेताची, गुराढोराची, विश्वातल्या सगळ्या वाईट प्रवृत्तींची, शक्तींची दृष्ट लागली असेल तर ती निघून जाऊ दे. आई जगदंबे, आमच्या स्वामींची पाठराखीण झालीच पये. तुझ्या कृपेने आमच्या कंकणांना वज्राचे बळ मिळाले. अलबत आई जगदंबेचे कृपाशीर्वाद भोसले कुळीवरती आहेत हे निश्चित. म्हणूनच तर साऱ्या अग्निदिव्यातून आपण अगदी सही सलामत बचावतो. परंतु खंत एका गोष्टीची वाटते. इतका कडेकोट बंदोबस्त असताना प्रत्यक्ष मराठ्यांच्या राजधानीत बिनबोभाटपणे प्रवेश करीत भोसलाई वारसावर, शिवपुत्रावर असा भ्याड हल्ला व्हावा हे धारिष्ठ्य आम्हाच नामंजूर. मग गडावरील चौकी पहाऱ्याचा, गस्तीचा उपयोग तो काय? संताजीराव आणि धनाजीराव यांच्या समय तत्परतेमुळे येणारे संकट तूर्त निभावले. पण रायगडावर, स्वराज्याच्या राजधानीवर, खुद्द शिवपुत्रावर असा भ्याड हल्ला व्हावा, हत्येचा प्रयत्न व्हावा ही बात योग्य नाही. आपल्या विरोधात उभे राहणारे बंड ज्या शौर्याने, धैर्याने शंभू छत्रपतींनी मोडून काढले, त्याच चपळाईने आपण हे बंड मोडून काढले पाहिजेत. या कटा जे जे म्हणून सामील असतील त्यांना तोफेच्या तोंडी बांधून आसमानी उडवून देऊ, नाही तर टकमक टोकावरून कडेलोट करू. तारा, योग्य निर्णय घेण्याचा समय आला आहे. आता देर करून चालणार नाही. लवकर, नाहीतर तुमच्या दोघांची चामडी लोळवली हो संताजी. संताजीराव, नाव सांगितले का या पहारेदारांनी? या कटा मागचा करविता कोण आहे ते कळले का? नाही, सख चांबडी आहे. कावापतूर तक धरतील, कधीतरी तो अंड उघडतीलच की. सूर्याजी पिसळांना बोलवून आणा. बोला, या भ्याड हल्ला मागे करविता कोण होता? बोला, कोण होता या कटाच्या मागे? बोलता की नाही? राणी साहेब, ही बिन अशी बोलायची नाही. ती यासने गडकऱ्याचा हिसका दाखवला पाहिजे. तुम्ही चाबूक द्या आमच्याकडे. आता बघाच सूर्याजी कसा ह्यांना आसमान दाखवतो.
सूर्याजीराव, सूर्यास्तानंतर गडाचा दरवाजा बंद करायचा. कोणाचाही आतून बाहेर किंवा बाहेरून आत प्रवेश मिळवून द्यायचा नाही. असा शिरस्ता खुद्द थोरल्या छत्रपतींनी घालून दिला होता. हे याद आहे ना तुम्हास? वयजी. मग त्याचा उपमर्द काय म्हणून केलात? नियम धाब्यावर बसवून या कुंड पहाणेदारांना गडात प्रवेश मिळवून दिला. अशी माहिती आम्हा चौकी पहाऱ्याच्या मावळ्यांनी दिली. जाब द्या सूर्याजीराव. नाही जी, नाही जी, नाही 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 राणीसाहेब. चूक झाले राणीसाहेब, चूक झाले. यांनी आपल्या धाकल्या धान्याच्या शंभूराजांच्या अस्थी दाखवल्या ना आमचं काळीज मेहनासारखं इताळलं. हौसानच गळून गेलं. याच भावनेत आम्ही यासनी कधी गडाच्या आत घेतला आम्हाला कळलं नाही. शंभूराजांच्या यादेनं आम्ही थरारलो होतो, गायवरून गेलो होतो. शंभूराजांसमोर लय मोहिमेत होतो आम्ही. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं सारच निळार. याच यादेनं आम्ही गडाचा शिरस्ता कवा मोडला, कवा याच याद घेतला आमचा आवाज कळलं नाही. गलती झाली, गलती झाली, गलती झाली. माफी असं माफी द्यावी, माफी द्यावी. उठा सूर्याजीराव. अशी चूक पुन्हा होता कामा नये. या आता. धनाजीराव, तुमची खास माणसं सावलीसारखी सूर्याजी पिसाळांच्या मागावर ठेवा. या उपर त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. नईम, तुमने तो कहा था कि वो काफिर सूर्या पिसाल बड़े काम का बंदा है, लेकिन ये तो कामचोर निकला. शिवा का दूसरा सपोला, वो लौंडा अब तक जिंदा है. क्यों? हुजूर, राजाराम अब तक कब का मर चुका होता, पण ऐन वक्ताला ते संताजी धनाजी आड आले आणि होत्याचे नव्हते झाले. सगळे मुसळ केरात गेले. हे मक्कार संताजी धनाजी नेहमी आड येतात आणि सगळा खेळ बिघडवतात. कौन है ये संताजी धनाजी? कौन है? शैतान है दोनों, शैतान. इन काफिर मरहटों के तेज तरार जावा सालार है. एक शमशेर है तो दूसरा गुर्ज है. तर हो, त्या संभाजीच्या तालमीतून तावून सुलाखून निघालेल्या दुधारी तलवारी आहेत. या तलवारी आहेत संताजी धनाजी. मराठा साम्राज्य के दाएं बाएं हाथ कह लीजिए हुजूर, लेकिन जब तक ये नापाक हाथ काट नहीं दिए जाते तब तक ये स्वराज्य आपके सामने नहीं झुकेगा हुजूर. हाथ भी कटेंगे और गर्दन भी. हाँ? हम काटेंगे और इन मराठों का गुरूर तोड़ेंगे. इन मराठों को
आपसी दुश्मनी की बद्दुआ है। आपसी झगड़े में ये अपनी पूरी जिंदगी बर्बाद कर देते हैं। आपसी रंज की वजह से अब तक इनका तख्त खाली है, उसे वारिस नहीं मिला। इसका मतलब रायगढ़ पर कोई बड़ी साजिश मुकम्मल हो रही है। हाँ। खजूर पक गया है, बस उसे खाने की देर है। मुजरामा साहेब, आपण एवढ्या तातडीनं अवतान धाडलेत, कोण बात? पंत अमात्य, गडावर घडलेल्या प्रकारामुळे आम्हासहित सर्वच भांबावून गेले। स्वराज्यावरील संकटांची शृंखला तुटण्याऐवजी अधिकाधिक मजबूत होते। मासाहेब, प्रसंगच असा बाका गुदरला तर भीतीचं वातावरण पसरणं स्वाभाविक आहे। जिथं खुद्द शिवपुत्रांच्या जीवास धोका निर्माण होतो तिथं इतरांची काय वेगळी कथा? याआधी स्वराज्यावर आलेल्या संकटांचा सामना कैलासवासी आबासाहेब आणि स्वारींनी धैर्यानं केला, परंतु आता परिस्थिती निराळी आहे। अकाली पोरके झालेले स्वराज्य, भांबावलेली रयत, डोईजड झालेला शत्रू आणि त्यावर अंतर्गत दुफळीची चिन्ह। मासाहेब, आता लवकरात लवकर गादीचा वारस कोण याबाबत निर्णय घेणं गरजेचं आहे, अथवा परिस्थिती आणखी भीषण होईल। याबाबत आमचा निर्णय पक्का झालाय आणि हा निर्णय घेतल्यामुळे कोणतीही दुफळी माजणार नाही ह्याची काळजी घेतली आम्ही। कारण शत्रू याकडेच डोळे लावून बसलाय की कधी आम्ही गादीसाठी एकमेकांविरुद्ध शस्त्र उगारतो आणि कधी हा औरंग्या त्याचा डाव साधतो। त्यास कोणतीही संधी न देणं अगत्याचं। मासाहेब, आपण निर्णय घेतला आहात म्हणजे तो योग्यच असणार। अखेर आपण स्वराज्याच्या कुलमुक्त्यार आहात। स्वतः थोरल्या महाराजांनी आपणावर ही जबाबदारी सोपवली, ती आपली राजकारणातील समज आणि निर्णय क्षमता विचारात घेऊनच। मनी आनंद झाला। आता तातडीनं सदरेवर सर्वांना आमंत्रित करतो। सर्वांसमक्षच आपण आपला निर्णय जाहीर करावा। सदरेवर आपण सगळ्यांना येण्याचे आमंत्रण द्याच, परंतु त्याआधी आम्हाला एक महत्त्वाचे काम करायचे। कोण काम मासाहेब? आम्हास राजाराम राजेंना भेटावं लागेल, जातीनं जावं लागेल। सर्वप्रथम आमचा निर्णय त्यांना सांगणं महत्त्वाचं वाटतं आम्हास। राजे, हे असे विशेष वर्दी देऊन महासाहेबांचे आपल्या दालनात येण्याचे काय प्रयोजन असावे? कोणत्या महत्त्वाच्या विषयावर मसलत करावयाची असेल त्यांना? आपणास काही उमगते आहे का? नाही तारा, हे समयी मासाहेब कोणत्या मसलतीस येत आहे त्याची उकल होत नाही आम्हास। असे तातडीने येणे केलेत मासाहेब? काय मनसुबा? या समयापासून राजाराम राजे शिवपुत्र या नात्याने भोसलाई बारदान्याचे करते वारस म्हणून या श्रींच्या दौलतीचे छत्रपती असतील। हे आम्हास मंजूर नाही मासाहेब। सुवर्ण सिंहासनावर छत्रपती म्हणून बसण्याचा आमचा अधिकार नाही, तसा लोभही आम्हास हरगिज नाही। शिवदौलतीचा वारसा हक्क बाळराजांचा। आम्ही फक्त स्वराज्याचे पाईक। सबब राजे, मासाहेब आणि कुलमुक्त्यार या नात्याने छत्रपतींच्या गादीवर कुणास बसवावे याचा अधिकार आम्हाला आहे।
श्री सखी राज्ञी जयती ही मुद्रा स्मरून सांगते. आपल्याला राजसंस्कार करून घ्यावाच लागेल. या समयी रयतेच्या हिताचा आणि शिवदौलतीचा शिवपुत्र म्हणून आपण विचार करावा. मासाहेब, अहो बाळराजे या तख्ताचे वारस असताना स्वारींना आपण राज्यसंस्कार घडवण्यास बोलत आहात. आपल्या पोटच्या मुलाचे अधिकार काढून स्वारींना छत्रपती पदाची झूल पांघरतात. हे मोठेपण आपणात कुठून आले मासाहेब? खरंय, जिजाऊ आऊसाहेबांची छबी आपणास उगाचच बोलत नाही. तेच मोठेपण आपल्या ठाई आहे. आपला त्याग अद्वितीय आहे मासाहेब. मराठेशाहीतील वाढती बंडाळी दुफळी आपण या त्यागानं टाळलीत. पण मासाहेब, दौलत सावरण्यासाठी ही केलेली फक्त तडजोड असेल. उचित समयी बाळराजे वयात आल्यावर शिवदौलत त्यांच्या स्वाधीन करून आम्ही स्वराज्याचे पाईक म्हणून कामकाज पाहू. आता युवराजांचे प्रतिनिधी म्हणून छत्रपती पदाचे सगळे संस्कार आम्ही करून घेऊ. आपली आज्ञा शिरसावंत द्या मासाहेब. राजे, अधिक काळ राजसिंहासन मोकळे ठेवणे योग्य नाही. आपण लागलीच सदरेवर या. सदर साक्षीने या मसलतीची आम्हाला अधिकृत घोषणा करायची आहे. आम्ही सदरेवर आपली वाट पाहतोय. मासाहेबांचे हे अमृत बोल ऐकताना क्षणभर आम्हाला आमच्या थोरल्या मासाहेबांची याद आली. तारा कुठली आई आपल्या पोटच्या पोराचं सुख असं दुसऱ्या कोणाच्या तरी ओंजळीत घालेल? त्यांच्या या त्यागाला आमचा त्रिवार मुसरा. अलबत त्यांच्या ठाई असलेले थोरपण, शिवदौलती प्रती असलेले समर्पण आमच्यातही यावे हीच जगदंबे चरणी प्रार्थना. राजे चलावे. मासाहेब सदरेवर आपली वाट पाहतायत. पाहिलं खंडो, राजाराम राजे अद्याप सदरेवर आलेले नाहीत. या सगळ्याचा मतलब ध्यानात येतोय का? आता राजाराम राजे कुठं गेलं म्हणावं? देव जाणं आता. नाराज तर नसतील ना झाले? श्री सखी राज्ञी जयती कुल मुक्तियार येसुराणी साहेब येत आहेत हो. तारा, राजाराम राजे अजूनही सदरेवर हाजीर नाहीत. कुठे आहेत ते? मासाहेब, ते इकडेच यायला निघाले होते, पण आम्ही जातीने जातो आणि स्वारींना घेऊन येतो. खंडो, बहुतेक राजाराम राजे रुष्ट झालेले दिसत आहेत. तर हो, यावरून असेच वाटतंय की ते आले म्हणजे या सदरेवर भांडणाचा स्फोट रंगणार. काय झाले? आपण एकट्याच आलात? मासाहेब राजे कुठेच दिसत नाहीयेत. मासाहेब राजे कुठेच दिसत नाहीयेत. मासाहेब राजे कुठेच दिसत नाहीयेत. मासाहेब राजे कुठेच दिसत नाही.